महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून रस्सीखेच तर निलेश राणे हे सागर बंगल्यावर दाखल। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा भाजपला मिळावी, निलेश राणेंची मागणी। महाराष्ट्राच्या राजकारणात सागर बंगला झालाय नवसत्ता केंद्र। महायुतीची रणनीती फडणवीसांकडून निश्चित। सागरवरून नितेश राणे आणि बच्चू कडूंमध्ये आरोप प्रत्यारोप। पालघरच्या जागेवरून तिढा कायम। राजेंद्र गावित फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर, तर राजेंद्र गावित पालघरच्या जागेवरून करणार यावेळेस चर्चा। महाविकास आघाडीच्या एकीला काँग्रेसकडून सुरुंग। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात आता 4 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षविरोधात एका ठिकाणी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारी। आमदारकीच्या राजीनाम्यासह निलेश लंकेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला देखील रामराम। लंके दक्षिण अहमदनगरमधून लोकसभा लढण्याची दाट शक्यता। बारामतीच्या प्रचाराच्या रणमैदानात उतरलेत पार्थ पवार। राजकीय नेत्यांच्या पार्थ पवारांकडून गाठीभेटी सुरू। प्रकाश आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा। तिसऱ्या आघाडीला जनाधार मिळणार नसल्याचा मवियाचा दावा, तर तिसऱ्या आघाडीचा ना नफा होणार ना तोटा, महायुती निर्धास्त। पुण्यातून लोकसभेच्या उमेदवारीसाठी वसंत मोरे वंचितच्या संपर्कात। वंचितकडे पाठिंब्याची वसंत मोरेंची मागणी। श्रीनिवास पाटील यांची निवडणुकीतून माघार, तर सातारासाठी सुनील माने, बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत। महायुतीच्या उदयनराजेंना मवियाकडून कोण देणार टक्कर, याकडे सर्वांचंच लक्ष। विजय शिवतारेंच्या बंडोबाचा थंडोबा। बारामतीतून माघार घेणार असल्याचं शिवतारेंचं सूचक वक्तव्य, तर हर्षवर्धन पाटलांचीही समन्वयाची भूमिका। रामदास आठवलेंनाही शिवसेना आणि राष्ट्रवादीची अडचण। नव्या दोस्तामुळे आरपीआयवरती अन्याय झाल्याची आठवलेंची खंत। हेमंत गोडसेंना कामाला लागण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। गोडसेंच्या दाव्यानं महायुतीत पुन्हा जुंपण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।